एकीकडे महायुतीशी दोन दोन हात करायच्या गोष्टी करणाऱ्या महाविकास आघाडीमधला सावळा गोंधळ आता समोर आलाय। 17 पैकी 4 ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवारच नाहीयेत। त्यामुळे निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडी बॅकफूटवर आहे असं दिसतंय। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवार दिला नाही, तर अहिल्यानगरमध्ये काँग्रेसने करण ससाणे आणि दीप चव्हाण यांना अर्ज भरण्याचे निर्देश देऊनही अखेरच्या क्षणापर्यंत अर्ज भरला गेला नाही। दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके अर्ज भरतील असं सांगण्यात आलं, मात्र त्यांनीही अर्ज भरला नाही। तर यवतमाळमध्ये काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे यांनी आयत्यावेळी माघार घेतली। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीने जोरदार मुसंडी मारली आहे। महाविकास आघाडीकडे विधान परिषद निवडणूक लढण्या एवढं पुरेसं संख्याबळच नाहीये, त्यामुळे अडचणींमध्ये वाढ झाली आहे। तो काय नाशिकमध्येच होतो असं नाही, आणि जिथे भारतीय जनता पक्ष आणि शिंद्यांसारखे लोक आहेत तिथे सगळ्यात आधी घोडेबाजार होतो आणि मग निवडणुका होतात। मी स्वतः या मताचा होतो की 17 विधान परिषद निवडणुका या काही राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या निवडणुका नाही आहेत। ज्या कोणाला लढायची इच्छा आहे ते लढतील, बिनविरोध निवडणुका करायच्या नाहीत हे धोरण होतं। त्यानुसार अनेक ठिकाणी आम्ही उमेदवारी अर्ज भरले।